धन्यवाद. हॅलो डीजे हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. डीजे थोड़ा मॉनिटर लावा द्या. डीजे हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक. इको नॉर्मल एकदम 1 पॉइंट. हॅलो चेक. आवाज दे थोडा. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद. धन्यवाद संदीपजी पाटील सर. नमस्कार क्रीडा रसिक. जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती की ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगात 8 मोठे शत्रू होते. त्या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज हे जगातले 8 मोठे शत्रू. या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्रिबार मानाचा मुजरा चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड क्रमांक 1 अर्थात सोलागाव प्रीमियर लीग 2026 पर्व अगदी ताटात सुरू होत आहे. आणि आज इथे डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू होताना पहिले 2 संघ एकमेकाविरुद्ध येतात. शिवशक्ती इंटरप्राइजेस विरुद्ध वीरेन कायरा 11 या संघामध्ये ही लढत आहे. टॉस जिंकलाय प्रथम वीरेन कायरा 11 संघाचं टॉस अर्थात त्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तो म्हणजे शिवशक्ती इंटरप्राइजेस तेजस पाटीलचा संघ. दुसरीकडे आशिष पाटील कॅप्टन आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाल्यात. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. सोलागाव प्रीमियर लीग अर्थात वार्ड क्रमांक प्रीमियर लीग 2026 पहिला चेंडू. सुंदर सुरुवात मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकतोय गोलंदाज आशिष पाटील स्वतः कॅप्टन. एकीकडे आपण पाहतोय कॅप्टन आशिष पाटील वीरेन कायरा 11 संघाचे इथे संगनायक आहेत. सत्यवन दादा आणि प्रणित दादा आणि राजू पाटील या संघाचे ऑनर आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. सुरुवात दमदार. समोर खेळतात अगदी तेज फटका चाललाय ऑन साइट मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये 2 धाबेनं सुरुवात केली. तेजस पाटील तिकडे कॅप्टन आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन कारण शिवशक्ती इंटरप्राइजेसचे कॅप्टन तेजस पाटील. दुसरीकडे वीरेन कायरा 11 संघाचे कॅप्टन आशिष पाटील. गोलंदाजी मागवती आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन ही सध्या पहिलीच लढत मैदानावरती आणि पहिला बॉलवरती डॉट दुसरा डॉट चेंडूवरती 2 धाबेनं खातं खुलं केलंय. बॅटिंग करताना तेजस पाटीलनं फटका फसलाय. कबर पॉइंट मध्ये झेल टिपलाय आणि पहिली विकेट कॅप्टनची काढली आहे. कॅप्टन अर्थात आशिष पाटीलला विकेट मिळाली आहे. तेजस पाटील बॅक टू द डगआउट. नंतर बघा एसएससी रोहिंजन ऋतिक पाटीलचा संघ सानिब 11 घोट अर्थात प्रीतम पाटीलचा संघ एकमेका विरुद्ध येथील इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. या गोष्टीची दोन्ही संघनायकांना नोंद घ्यायची आहे. एसएससी रोहिंजन संघाचे कॅप्टन ऋतिक पाटील काल तोरपे ग्राउंडवरती काय बॅटिंग केली आणि 90 धाबा चेस करायचे असताना मैदानावरती त्याने एकट्यानं 70 धाबा कुठून काढल्या. तो आज लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याच्या विरुद्धमध्ये
घोट गावातील रण मशीन प्रीतम पाटील अर्थात सान्वी एलिमेंट घोट हा संघ मैदानात उतरेल सेकंड मॅच मध्ये. लढती चांगल्या होतील. आज 4 संघ आहेत, त्या 4 संघातनं एक संघ क्वालिफाय केला जाईल आणि नक्कीच सध्या मैदानावरती गोलंदाज तयार. आशिष पाटील नवीन बॅट्समन हर्षद भोईर पडल्यानंतर थोडासा टेकअप होतोय आणि पंचांनी त्याला दंडित घोषित केला. वाईट बॉल, अतिरिक्त रन्स वाटतात. टीमची टोटल धाबा पडकावरती 3 धाबा. हॅलो. तसेच सन्माननीय आमचे मोनिश लक्ष्मण म्हात्रे खुटारे यांच्या वतीने ज्यांचा ग्रुप आहे त्यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन या लीगसाठी पुरस्कृत करण्यात आलाय. हर्षद भोईर मॅन फ्रॉम तुर्बे. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. एक धाव घेतली, एका धावीनं खातं खुलं केलंय. धावसंख्या आपण पाहिली. धाबा पडकावरती 4 बॉल झालेत आणि 4 चेंडूमध्ये धाबा. फटका ऑन साईडला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि जोपर्यंत वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू फील्ड होणार तोपर्यंत त्या ठिकाणी 1 धाव मिळाली. एका धावेने टीमची टोटल धाबा पडकावरती लागली ती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विकेटच्या हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं प्राइज. वीरेन कायरा 11 संघाचे सत्यवान पाटील आणि प्रमेय पाटील यांच्या वतीनं तोलाचं मजकूर. कदाचित बॅटचेज होती. यष्टीरक्षकाने चूक केली. षटक नंबर पहिलं समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा पडकावरती धाबा. एक गडी बाद, फक्त 5 धाबा. आपण काही सन्मान इथे घेतोय. मी मुरली शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की काही सन्मान आपण इथे नक्कीच घ्यायचे आहेत. चला सन्मान सोहळ्याकडे आपण थोडं बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्मानाने पाहुणे यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण बोलतोय. जयश. चला सेकंड ओव्हर गोलंदाज तयार झाला बॉलिंग ट्रॅक होती. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये सुयोग मडवीचा हा षटक. इथे गोलंदाजी माकवती. सुयोग मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले. पहिला चेंडू डॉट आलाय. सुरुवात चांगली. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 7 बॉलमध्ये धावा झाल्यात त्या केवळ 5. एक गडी बाद. सुयोग मडवी सिद्धी करवले. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तुम्हाला मयुरेश पाटील पाहायला मिळतोय. फटका यावीस व्हायचाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं दन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू स्टॉप झालाय. धावा मिळाल्या त्या बॉलवरती. 2 धावेने टीमची टोटल 7 धावा. खूप चांगली स्पर्धा. बरेचसे दिवस झालीची चर्चा होती या लीगची, अर्थात सोलागाव प्रीमियर लीग होणार आहे, परंतु आज तो दिवस आला आणि खरं तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते एक पाऊल उचललं गेलं आणि आता ही स्पर्धा 7 दिवसाची पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट. धावसंख्या 7. गडीबाद झाले 1. सुयोग मडवी पुन्हा एकदा. नाईस डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला. डीप राहिलाय आणि फलंदाज त्याला बीट केलं. डॉटबॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. एकूण 3 फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत. एक फिल्डर तुम्ही लॉंग ऑफ मध्ये पाहताय, एक तुम्ही लॉंग ऑनला पाहतायत, एक मिड विकेट मध्ये. धीरज म्हात्रे यांच्याकडून बघा सुयोग मडवीसाठी प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये. सुंदर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा डीप राहिलाय. अगोदर ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाले आणि बॅकसाईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे समाप्त झाले. डॉट बॉल. एकूण धावसंख्या आपण पाहिली. धाबा पडकावरती केवळ 7 धाबा. सेकंड ओव्हर करत असताना काय गोलंदाजी, काय कमबॅक आहे. चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 धावा दिल्यात त्यानं फक्त 2.
पुन्हा एकदा सुयोग मडवी, अजून एक चांगला बॉल, 30 लाईन, तोच टप्पा. यावेळी चेंडू थोडासा पडल्यानंतर उचली घेणारा, टेकअप केला आणि फलंदाजाला बीट करतोय. अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेडा घालून ठेवल्यात. कुठल्याही प्रकारचं शॉट त्याला खेळता येत नाहीये. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा डॉट बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे, लेन बघा, अप्रतिम, अचूक टप्पा. यावेळीस मात्र बॉल हवेत आणि ते पॉइंट मध्ये झेल ड्रॉप. 2 कार्ड आले, कॉल नव्हता दोघांचाही आणि त्यामुळे अपघात घडलं. एक धाव मिळाली त्या चेंडूवरती. ओव्हर नंबर सेकंड, 3 धावाचे षटक फेकलं सुयोग मडवीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त, 1 गडी बाद 8 धावा. फॉर्च्युन इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या, फॉर्च्युन इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. न पनवेल तालुक्यात चला, 16 थँक्यू. गाव प्रेमी. शैलेशदादा मात्रे यांचं आगमन झालं. शैलेशदादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. भव्य दिव्य स्पर्धा फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी हे ऐतिहासिक ग्राउंड आहे आणि काय सुंदर ग्राउंड आहे. आज 7 दिवस क्रिकेट खेळायला खूप मजा येईल. पहिल्याच रात्रीमध्ये 2 संघ एकमेकाविरुद्ध 2 षटक समाप्त झाले. 8 धाबा 4.00 ची सरासरी गाठत असताना केवळ 8 धाबा आल्यात. बॅटिंग करत असताना मैदानावरती या ठिकाणी शिवशक्ती इंटरपाहिजे टीम टॉस जिंकला. वीरेन कायरा टीम जनप्रथम शतक. यावेळीची लेंथ, अजून एक खराब बॉल, वाईट डॉट वाईट डॉट वाईट आणि सन्माननीय किसन शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. साहेब स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. 16 गाव प्रीमियर लीग वार्ड क्रमांक 1 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर स्पर्धा आज पहिल्याच रात्रीमध्ये. उद्या ठीक सामने 5 किंवा 5:30 दरम्यान सुरू होतील. आयोजक टाइम तुम्हाला देतील, त्या टाईमनुसारच तुम्हाला उद्या रिपोर्टिंग द्यावी लागेल. आज उद्घाटन होता त्यामुळे थोडासा लेट झालाय, परंतु आता उद्यापासून वेळेवरती प्रत्येक सामना सुरू होईल. हिमांशु ठाकूर वाईट फेकला, डॉट फेकला, वाईट फेकला, डॉट फेकला, परत वाईट फेकलाय. 2 चेंडू आणि 3 धावा. फटका येत आहे, फिल्डर पोहोचलेत लॉंग ऑन रिजन मध्ये. झेल टिपलाय आणि खेळ समाप्त झालाय. अनिकेत काले जबरदस्त झेल टिपला. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर झालाय. हर्षल भोईर बॅक टू द डगआउट. ठाकूर गोलंदाजी करतोय. विकेट नंबर 2 पडली. आतापर्यंत धाबा झाल्यात त्या 12 धाबा झाल्यात. चला आपण थोडा सन्मान घेतोय. मी सन्माननीय नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक वार्ड क्रमांक 1 चे आदरणीय जनार्दन शेठ पाटील यांचा आपण सन्मान इथे करतोय. मी विनंती करेन मुरली शेठ म्हात्रे आणि गणेश शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की गणेश शेठ या. तर इथे सन्मान होतोय मित्रांनो. आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, माजी सरपंच, एक आदर्श व्यक्ती म्हणून ज्याची ओळख आहे ते सन्माननीय जनार्दन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आदरणीय गणेश शेठ म्हात्रे आणि मुरली शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांना विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे.
तर मुरली शेट आणि गणेश शेट म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहिला। या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित होते। सन्मान होतोय, वेलात वेल काढून ताई उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीनाताईंचा सन्मान, याचबरोबर आमचे नंदकुमार शेट म्हात्रे माजी सरपंच यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करतोय। वेलात बेल काढून ते उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचा शुभ सन्मान। मुरली शेट म्हात्रे आणि गणेश शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। त्याचबरोबर आमचे नाना शेट पाटील यांना विनंती करेन की आपण यावं। नाना शेट पाटील यांना विनंती करेन की आपण संतोष शेट म्हात्रे यांना विनंती करेन की संतोष शेट या। नाना शेट पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे। आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जातो। याचबरोबर आमचे घोटगावचे युवा उद्योजक अनेक अतिशय चांगले पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे ते सर्वेश पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं। इथे नाना शेट पाटील यांचा हा सन्मान होतोय, नवीन वसाहतचे आमचे। त्याचबरोबर घोडचे युवा उद्योजक आदरणीय सर्वेश पाटील यांचा आपण सन्मान करतोय। मी गणेश शेट म्हात्रे यांना विनंती करेन आणि संतोष शेट म्हात्रे यांना विनंती करेन, विभाग प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख संतोष शेट म्हात्रे आणि गणेश शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। गणेश शेट एक आदर्श व्यक्तिमत्व, खुटारी गावच्या आदरणीय सन्माननीय समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, राजकीय क्षेत्रातील मोठं नाव। त्याचबरोबर आमचे सन्माननीय किसन शेट म्हात्रे यांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगचं हे सुंदर पर्व, आणि कारण पाहायला गेलं तर फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व राजेंद्र म्हात्रे यांचे पिताश्री तर निवृत्ती म्हात्रे यांना देखील विनंती करेन की आपण इथे सन्मान होतोय आमचे किसन शेट म्हात्रे यांचा। याचबरोबर मुरली शेट म्हात्रे यांचा आपण सन्मान इथे गणेश शेटचा घ्या ना। ओके, कारण आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे, कारण ही स्पर्धा म्हटली तर आमचे हे सर्व खुटारी म्हटलं ना तर विशेष नाही आहे, कारण दिलदार दानशूर व्यक्ती आणि नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान त्यामध्ये आम्ही आदराने नाव घेत असतो। गणेश शेट असतील, आमचे मुरली शेट असतील, सूर्यकांत शेठ, संतोष शेठ, त्याचबरोबर आमचे निवृत्ती शेठ देखील इथे उपस्थित आहेत, आमचे किसन शेट म्हात्रे उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला। सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे झालेला आहे। वली आपण पुन्हा एकदा मॅचकडे ऐकूया आवाज योगेश मडवी यांचा। धन्यवाद, थँक्यू। बघा कमिटी डिसिजन, कारण बाद होणारा खेळाडू जर ग्राउंडच्या बाहेर जात असेल, डगआउट बॉक्समध्ये नवीन बॅट्समन आतमध्ये येत नसेल तर जो येणारा बॅट्समन आहे तो आउट घोषित होईल। रेडी बॅट्समन आउट होणार, हा रूल्स आहे आणि ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील। आणि अजून एक रूल्स बघा, जर पहिल्या मॅचमध्ये तुमचे शॉर्ट खेळाडू असतील तर तेवढ्याच खेळाडूमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, आणि जे प्लेयर्स पहिल्या मॅचमध्ये अवेलेबल नसतील त्यांना पुढच्याही मॅचमध्ये टीममध्ये घेतलं जाणार नाही। या गोष्टीची नोंद सर्व कॅप्टन्स आणि संघमालक आपल्या टीममध्ये असलेल्या खेळाडूंना याची सूचना आणि जाणीव द्यायची आहे की जर पहिल्या मॅचमध्ये तुम्ही इथे नसाल तर परत तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये देखील घेतलं जाणार नाही आहे।
कारण हे आयोजन आपल्यासाठी आयोजकांनी केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडू जर तुमची निवड झाली आहे तर तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये उपस्थित राहा, अन्यथा पुढच्या मॅचमध्ये ही तुम्हाला एंट्री मिळणार नाही. चला, आम्हाला कमिटी डिसिजन आलाय, बॅट्समन आउट. चला बघा, चला, लक्ष कमिटी द्या. डिसिजन अंतिम डिसिजन असेल याची नोंद घ्या. आणि समोर जो संघवाला जर त्यांनी ती गोष्ट मान्य केली तर ठीक आहे, अपील मागे घेतली तर बॅट्समनला आपण खेळू देऊ शकतो. नाही बघा, तुम्हाला सतर्क का राहायचं असतं. आपण इंटरनॅशनलमध्ये बघतो ते दोन दोन प्लेयर, दोन दोन तीन तीन प्लेयर रेडी पोझिशनमध्ये असतात की जसा प्लेयर आउट झाला ना तसा तुमचे काही सेकंद असतात, तुम्हाला त्या सेकंदामध्ये मैदानामध्ये उतरायचं असतं. अरे एकदा जर बॅट्समनने तुमची आउट होणाऱ्या बॅट्समनने जर बाउंड्री लाईन क्रॉस केली तरी जर तुमचा खेळाडू आतमध्ये आला नाही तर ह्या गोष्टी इंटरनॅशनलमध्ये देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्ही जे खेळाडू निवडलेले आहेत त्यामध्ये तुमचे निवडलेले खेळाडू कोणत्या क्रमांकावरती त्याला पाठवायचं आहे, या बऱ्याच गोष्टी आहेत. डेफिनेटली, कारण बघा जर तुमच्याकडे आता टीमसाठी 14 प्लेयर्स आयोजकाने दिले, 13-14 प्लेयर, तर आपल्याला त्या ठिकाणी ऑलरेडी रेडी राहायचं की जर आता आतमध्ये कोणता बॅट्समन आउट झाला तर कोणाला जायचं आहे हे डिस्कस अगोदर झालं पाहिजे. आणि बाद होणारा खेळाडू आणि नवीन जाणारा खेळाडू, तुम्हाला ही जी बाउंड्री लाईन आहे ती क्रॉस करावीच लागेल कंपल्सरी. आणि आता तो पहिला नियम लागू झालाय, बॅट्समन आउट. अनिकेत मडवी हा खेळाडू बाद देण्यात आलेला आहे, कारण ऑलरेडी बाद होणारा खेळाडू जो होता तो डगआउट बॉक्समध्ये पोहोचला तरी सुद्धा नवीन बॅट्समन आतमध्ये नव्हता. बघा, ही पहिली मॅच आहे, यानंतर प्रत्येक होणारी मॅच लक्ष असू द्या, तुमच्याकडे शॉर्ट प्लेयर असतील तेवढ्याच प्लेयरनं तुम्हाला खेळावं लागेल, अन्यथा बघा, आणि जेवढे शॉर्ट प्लेयर असतील एक प्लेयर 2 धाबीची पॅनल्टी, अशा प्रकारे पॅनल्टी मिळेल. आणि जे खेळाडू पहिल्या मॅचमध्ये अवेलेबल नसतील त्यांना पुढच्याही मॅचमध्ये मॅच खेळता येणार नाही, ही आयोजकांनी आम्हाला सक्त सूचना दिलेली आहे. आणि त्याचं पालन संघ मालक, संघ आणि खेळाडू आपल्या सगळ्यांना करायची आहे. हॅट्रिक बॉल, हिमांशु ठाकूर गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती, चेंडू फेकलेत ओव्हरमध्ये, आत्तापर्यंत 4 गोलंदाजी मागवती. हा चेंडू इथे पाठीमागे खेळलाय, एकदा मिळाली. मोहन भोईर मॅन फ्रॉम तुर्बे, कालच त्याची स्पर्धा पार केली, तुर्बे नाईट स्पर्धा. अगदी थाटामाटामध्ये त्यांची स्पर्धा आपण तुर्बे ग्राउंडवरती पाहिली. मोहन भोईर एनॅट क्रमांक सध्या मैदानावरती 6व्या क्रमांकाचा खेळाडू आलाय. टोटल धाबा फलकावरती धाबा लागलेत त्या केवळ 4 गडी बाद, 13 धाबा. शांत आणि खराब सुरुवात मानावी लागेल, कारण जी सुरुवात मैदानावरती शिवशक्ती एंटरप्राइजेस टीमला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये. लास्ट बॉल, लाईन अजून एक ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्या ठिकाणी पंचांनी वाईट इशारा केलाय. अतिरिक्त रन्स मारते टीमची टोटल 14 धाबा. हिमांशु ठाकूरचं षटक, आत्तापर्यंत 4 वाईट बॉल फेकलेत. गोलंदाजी करताना 2 विकेट त्यानं जरूर काढल्यात, परंतु त्याच्या ओव्हरमध्ये 4 वाईट बॉल आल्यात. एक धाव फक्त बॅटनं आली. 5 धाबा त्यानं आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये दिल्यात. 3 विकेट आत्तापर्यंत प्राप्त केलेत. 2 विकेट, एक सांघिक यश होतं ते. गोलंदाज हिमांशु ठाकूर, हो नाईस डिलिव्हरी, पडल्यानंतर डीप राहिला बॅट अँड पॅडच्या मधून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आणि चला ड्रिंक्स जायचा. 3 षटक समाप्त, धावसंख्या 14, 4 गडी बाद. साऱ्या जगात हे यस, धन्यवाद योगेश. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्या दानशूर व्यक्तीने जे योगदान दिलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी, आपण ज्या ट्रॉफीचं अनावरण इथे केलं
ती सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. ऐश्वर्या रिसॉर्ट मोरबे आणि ऐश्वर्या रिसॉर्टचे मालक सन्माननीय अनिकेत एकनाथ शेठ म्हात्रे खुटार यांच्या वतीने त्यांचा आभार. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे बापू किंग यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांनी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचा आभार. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सीताराम शेठ दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय महेंद्र शेठ सीताराम म्हात्रे यांच्या वतीने त्यांचे आभार. मालिकावीरासाठी बाईक आहे ते ऐश्वर्या रिसॉर्टचे मालक सन्माननीय अनिकेत एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीने त्यांचा आभार. उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे स्वर्गीय बेडक्या शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ भारत बेडक्या म्हात्रे यांच्या वतीने त्यांचे आभार. उत्कृष्ट गोलंदाज सायकल आगरी कट्टा धीरज व नीरज ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वतीने देण्यात आलेले आहे, त्यांचे आभार. सन्मान चिन्ह चैतन्येश्वर क्रीडा मंडळ फॉर्च्यून इव्हेंट यांच्या वतीने त्यांचे आभार. सामनावीर ट्रॉफी चैतन्येश्वर क्रीडा मंडळ व फॉर्च्यून इव्हेंट यांच्या वतीने त्यांचे आभार. प्रत्येक सामनावीरसाठी टी शर्ट आहे जय मल्हार कलेक्शन श्री दीपेश पाटील किरवली व एनर्जी ड्रिंक्स शिव युवा क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने त्यांचे आभार. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल या गोष्टीची नोंद घ्या. एसीसी रोइंजनचे कॅप्टन ऋतिक पाटील आणि सानवी इलेव्हन गोटचे कॅप्टन प्रीतम पाटील. बॅक टू द बॉलर समोर खेळता स्क्रीनच्या अगदी चाललाय बॉल. एक धाव मिळाली, एका धावीने टीमची टोटल 15 धावा. 19 चेंडूंचा काही समाप्त झाला परंतु एकही बाउंड्री लागली नाहीये, एकही चौकार किंवा एकही षटकार आतापर्यंत मैदानावरती आला नाहीये. याचा अर्थ की इकडे वीरेन कायरा टीमकडून गोलंदाजी आक्रमकतेने होते आणि सध्या पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये बेडा घालून ठेवल्यात. ओ नाईस डिलिव्हरी, पडल्यानंतर शरीराला स्पर्श करून जाणारा बॉल, तिकडे एक धाव पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धाब्याने टीमची टोटल धाबा पडकावती धाबा लागतायत. 16 धाबा गडी बाद झालेत ते 4. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच रात्री प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026चं पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. स्वागत आहे अनिकेत दादा आपलंही. बॉल हवेत आहे पाठीमागे फिल्डर. ओ काय सुपर चेल राहुल पोरजी मॅन फ्रॉम दानसर सुंदर झेल टिपला बॅक साईडला धावत असताना बॉडी बॅलन्स केलं. 1 2 3 वेळा चान्स घेतले आणि त्यानंतर त्यानं झेल टिपलाय. रिप्लेमध्ये जरूर बघू शकता. बॉल हवेत होता पाठीमागे धावून राहुल पोरजी झेलपर्यंत पोहोचला आणि बघा हातातनं झेल जवळजवळ 2 ते 3 वेळा निसटला आणि स्वतःला बॅलन्स करताना झेल कनेक्ट केला आणि विकेट नंबर 5वी मैदानावरती शिवशक्ती एंटरप्राइजेस टीमला लागलाय. 5वा धक्का. पिंडावती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती म्हणजे राजांनी केली. ते संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून नो बॅट्समन मैदानावरती आलाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल शॉर्ट लेग रिझनमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धाव घेतली. धावसंख्या 17वती. 17 धाबा 5 गडी बाद. 17वती 5 विकेट गेलेत. बॅटिंग करताना शिवशक्ती एंटरप्राइजेस टीम आतापर्यंत आपण पाहिले 4थ्या षटकाला सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. याही ओव्हरमध्ये 4 बॉल धाबा आलेत त्या 3 विकेट मिळाली. एक गोलंदाजी करतोय आशिष पाटील ज्यानं पाबपेचं पहिलं षटक फेकलं, कॅप्टन आहे टीमचा. आताचा चेंडू पडल्यानंतर कदाचित लेगस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अमांत धाबा वाढतायत. एक धाब्याने टीम पोहोचली ती 18वती. धावसंख्या 18. 4 एकूण 5 गडी बाद झाल्यात. पहिलं सत्र आपण पाहतोय. पहिल्याच मॅचमध्ये वीरेन कायरा 11 वर्सेस शिवशक्ती एंटरप्राइजेस यांच्यामध्ये ही लढत आणि सध्या तरी वीरेन कायरा संघाच्या गोलंदाजीनं आपली कसरत दाखवली आहे आणि सध्या मैदानावरती फटका हवेत आहे. यावेळी शॉट बॅक पास केलं रिझन मध्ये. जजमेंट चुकलंय. झेल सोडला. अगदी सोपा झेल त्या ठिकाणी सोडलाय. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल
अगदी सोपा झेल होता, जागेवरून हलायची गरज नव्हती आणि त्या ठिकाणी हा झेल सोडलाय. हिमांशू झेल सुटली आहे, धावा झाली 1 पुढे. 19 5 गडी बाद झालेत. शिवशक्ती एंटरप्राइजेस टीम थोडासा संघर्ष करतीये. ज्या धाबा बनवायच्या त्या धाबा आता बनल्या नाही आहेत. फटका यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ओ बॅकअप मध्ये कोणी नाहीये आणि त्याचाच फायदा झाला की 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि थोडीशी हलगर्जीपणा. त्या ठिकाणी धावा मिळाल्या 3, जिथे 1 होती तिथे 3 आल्या. अगोदर धावा बनत नव्हत्या, अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूनं मदत केली. धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या 3 धावेनं षटक नंबर 4 समाप्त होत आहेत. 4 षटकामध्ये 22 5 गडी बाद. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. सलामी बी तेजस पाटील 3 बॉलमध्ये 2 धावा. त्यानंतर मयुरेश पाटील ज्यानं 12 बॉलमध्ये केवळ 6 धावा केल्यात, नॉट आउट. हॅलो सिक 12 चेंडूमध्ये मयुरेश पाटीलनं केवळ 6 धावा. त्यानंतर हर्षल भोईर ज्यानं 3 बॉलमध्ये 1 धाव. अनिल किसन पाटील ज्यानं 1ही धाव केली नाही, 0वती बाद. अनिकेत मडवी 0वती बाद. त्यानंतर मोहन भोईर ज्यानं 3 बॉलमध्ये 2 केल्यात. त्यानंतर प्रथमेश पाटील 4 वती खेळतोय. टोटल धावा 22. शांत खराब सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात करताना शिवशक्ती एंटरप्राइजेस टीम. शेवटचा अंतिम ओव्हर. पहिला चेंडू फटका चांगला आहे, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 25 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्यापी एका बाउंड्रीची तलाश आहे. खरं तर आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार लागला नाहीये. आणि याच दरम्यान आपण पाहतोय कुटारी गावाचे दमदार उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे एकनाथजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत. क्या बात आहे, वा जबरदस्त. ज्यांचं खरोखरच योगेश आपण पाहतोय. नेहमीच कुटारीची स्पर्धा म्हटली आणि या विभागाची स्पर्धा म्हटली ना, क्रिकेटचा हंगाम म्हटला आणि कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये ज्यांची नेहमीच आपण उपस्थित पाहत असतो, सर्वांच्या आवडीचे व्यक्तिमत्व, सन्माननीय एक डॅशिंग नेतृत्व एकनाथ शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ते सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. खरं तर प्रेक्षक मायबाप आपल्या सर्वांचं स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून देखील बरेच सारे आमचे लाडके प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. आतापर्यंत 26 चेंडू झाले, एकही बाउंड्री नाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सध्या मैदानावरती सोलागाव प्रीमियर लीग 16 गावातनं एक चांगला खेळाडू निवडून संघ तयार केला आहे, परंतु 27 चेंडूंमध्ये धावा झाल्यात. त्या धावा पडक्यावरती 26. कदाचित ती मॅच लो स्कोरिंग होणार. खेळपट्टीनं पहिल्याच मॅचमध्ये गोलंदाजाला साथ दिली आहे, त्यामुळे येणारे जे 3 चेंडू आहेत आक्रमकतेने खेळावे लागतील. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉसचा पाठीमागे स्वतः यष्टीरक्षक झेल टिपतोय आणि धक्का दिलाय मैदानावरती शिवशक्ती एंटरप्राइजेस टीमला. अजून एक अर्थात 6वा गडी बाद 26 धाब्यावरती. बॅट्समन येतोय मैदानावर.
बिंदास पाटील बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का, 7 गडी बाद. सुपर 6 मध्ये दररोज एक संघ निघणार आहे, लक्ष असू द्या. नवीन बॅट्समन मैदानावरती आला आहे. चेंडू ऑन साइड मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय आणि 2 धाबाही मिळाल्या. तिसरीसाठी धावतायत आणि रनआउट. अजून एक धक्का मैदानावरती आणि सत्र समाप्त झालंय. रेकॉर्ड खरं तर म्हणावं लागेल, एकही चौकार षटकार 30 बॉलमध्ये लागला नाहीये आणि धाबा झाल्यात त्या 28. 28-29 धाबेचं टार्गेट या ठिकाणी असेल. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. आय काइंडली रिक्वेस्ट. फॉर्च्युन इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. फॉर्च्युन इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. यस, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. बोलबाला तर नक्कीच झालेला आहे, या शंका नाही आहे. तत्पूर्वी आपण आता दुसऱ्या मॅचकडे वळणार आहोत आणि त्या दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण इथे करणार आहोत. एका बाजूला कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोंजन म्हणजे ACC रोंजन आणि दुसऱ्या बाजूला सानवी 11 घोट. एका बाजूला ऋतिक पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रीतम पाटील असे कॅप्टन. तर मी विनंती करेन टॉससाठी या आमचे किसन शेठ म्हात्रे आणि एकनाथ शेठ म्हात्रे. या मुरली शेठ या. चला या सगळ्यांनी या, आपण टॉस करूया. झालं इथे चालू आहे. या इकडं. तर टॉस करूया आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय किसन शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. हेड आहे. चला तर यस, मी पाहुण्यांना विनंती करेन. स्टेल कॉल आता काय आला? चला टेल आलाय. तर सानवी 11 टीम कॅप्टन प्रीतम पाटील टॉस जिंकला. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण आसनास्त व्हायचं आहे. तर चला, प्रीतम टॉस जिंकलेला आहे, तर डिसिजन काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग घेतले. 5 षटकांचा सामना, लीग स्टेजमधले हे सामने असतील. तर कशा पद्धतीने पहिला सामना खेळण्याचा प्रयत्न असेल की कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न समोरच्या संघावरला असेल? पहिल्या मॅचचा विचार केला तर बॉल थोडा बॅटवर यायला कठीण आहे, त्यामुळे आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आज आपण वार्ड क्रमांक 1 ची स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 16 गाव प्रीमियर लीग आणि 16 गावचे हे सर्व धुरंधर निवडून मात्र ही स्पर्धा आपण पाहतो आणि त्यातील निवडलेले सगळे खेळाडू आहेत. तर काय प्रयत्न असतील, कशा पद्धतीची संघ बांधणी असेल तुमच्या माध्यमातून? संघ आम्ही आमच्या परीने बांधला आहे आणि पहिलं तर एक चांगली कन्सेप्ट काढली का आपल्या भागामध्ये जे 16 गावं आहेत त्याच्यातले जे तळागाळातले जे प्लेयर्स आहेत त्यांना नव्याने संधी मिळेल आणि चांगल्या ठिकाणी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. वार्ड क्रमांक 1 ची ही ट्रॉफी आणि ट्रॉफी पाहिल्यानंतर असं प्रत्येकाला वाटेल की काय झालं तरी चालेल, आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची. काय सांगशील या ट्रॉफीबद्दल? ट्रॉफी तर एक म्हणजे तर बोलू शकत नाही, ती ट्रॉफी नाही एक सन्मान आहे आणि आम्ही जेव्हा ऑक्शनला गेलो होतो तेव्हाच खूप पाहूनच खुश झालो होतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर ऋतिक आमच्या समेत आहेत. ऋतिकशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ऋतिक, टॉस गमावला आहे, जर तू टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. पण आता फलंदाजी करायची आहे. समोर प्रीतमने सांगितलं की कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न. तुझा काय प्रयत्न असेल? कितपर्यंत धावा येणं गरजेचं आहे? 50 ते 60. ऋतिक सध्या खूप इन्फॉर्ममध्ये आहे, जबरदस्त परफॉर्मन्स राहिलेला आहे या सीझनमध्ये आणि तब्बल 2 वर्ष चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगला संघ आहे. तर आज इथे लीग स्टेजमधले हे सामने असतील. तर आज जे आयोजन आपल्या वार्ड क्रमांक 1चं आहे, कशा पद्धतीने आयोजन वाटलं? आयोजन तर चांगलंच आहे आणि कुटारकर नेहमी चांगलंच आयोजन करतात. ट्रॉफीबद्दल काय सांगशील?
नक्की ट्रॉफी पण चांगली आहे. यस, चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर सानवी 11 वर्सेस ACC रोंजन या दोन संघांमधली लढत. तर टॉस जिंकलेला आहे तो सानवी 11 टीम कॅप्टन प्रीतमने आणि डिसिजन मात्र त्याने स्वीकारला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. याचबरोबर आमचे वीरेन म्हात्रे आणि गुरुनाथ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि वीरेन म्हात्रे यांचं जर विचार केला ना त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचा डिझेल म्हणजे जो काही डिझेल लागेल म्हणजे 50,000 त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर केलेले आहेत. आणि JCBची सेवा देखील या मैदानासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा आभार. आणि गुरुनाथ म्हात्रे यांच्या वतीने पाण्याची टँकरची सुविधा देखील या मैदानासाठी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे अनेक दानशूर दाते या खुटारीमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये. धन्यवाद संदीपजी पाटील सर. पहिल्या सत्रामध्ये धाबा 28 लागलेत आणि 29 धाबेचं टार्गेट. प्रत्येकजण आल्या आल्या ही ट्रॉफीची चर्चा होते. ट्रॉफीबद्दल बरंच काही बोललं जातं आणि ही ट्रॉफी म्हणजे जिजाऊ मातेंचा संस्कार आणि शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ट्रॉफी आहे. हरचंद्र सीताराम म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण बघा, शिवशक्ती एंटरप्राइजेस संघ आपले प्लेयर नाही आहेत त्यामुळे आयोजकांनी सूचना दिली की पुढच्या मॅचमध्ये 3 बॉलची पेनल्टी तुम्हाला असेल आणि सध्या मॅचमध्ये एका खेळाडूचे शूज नाही आहेत त्यामुळे 2 धावेची पेनल्टी आत्ता लागते. बघा, शिवरायांची ही ट्रॉफी दाखवली जाते. सध्या जिजाऊ मातेंचा संस्कार आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ही भव्य दिव्य ट्रॉफी. खरं तर या ट्रॉफीची चर्चा बरूच झाली की ज्या मातेच्या हातावर शिवरायांचा फेटा बांधला गेला, ज्या हातांनी तलवार धरण्याची शिकवण दिली आणि ज्या संस्कारातनं राजमुद्रेचा अभिमान जन्माला आला, त्या जिजाऊ मातेचं स्थान आपल्या इतिहासात अगदी सर्वोच्च आहे. जिजाऊ मातेंनी केवळ एका मुलाला जन्म दिला नाही, तर जिजाऊंनी स्वराज्याचा स्वप्नवत विचार घडवला. छोट्या शुभांना त्यांनी रामायण, महाभारत, धर्म, न्याय आणि शौर्याच्या गोष्टी सांगून मोठं केलं. त्यांच्या मनात स्वाभिमान, पराक्रम आणि धर्मरक्षणाची गोष्ट ज्वाला पेटवली. पेटा म्हणजे सन्मान आणि स्वाभिमान. तोच स्वाभिमान जिजाऊ मातेंनी शिवरायांच्या मस्तकावरती ठेवला. तलवार म्हणजे शौर्य आणि अन्यायाविरुद्ध ताकद. ती ताकद त्यांनी शिवरायांच्या हातात दिली. आणि राजमुद्रा म्हणजे सत्ता, जबाबदारी आणि जनतेसाठी न्याय देण्याचे वचन. ही राजमुद्रा जिजाऊंच्या संस्कारातून जन्माला आली. म्हणूनच आपण म्हणतो ना की स्वराज्याची पायाभरणी शिवरायांनी केली, पण त्याची बीज जिजाऊ मातेंनी रोवली. आजच्या तरुणांना जिजाऊ मातेंकडून प्रेरणा घ्यायला हवी. धैर्य, संस्कार, स्वाभिमान आणि देशप्रेम यांची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवायला हवी. शेवटी एवढंच, जिजाऊ माता नसत्या तर शिवाजी महाराज झाले नसते आणि शिवराय नसते तर स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि तुम्ही आम्ही आज इथे नसतो. ही ट्रॉफी भरपूर काही सांगून जाते आणि ही ट्रॉफी जिंकताना कॅप्टनला, त्याच्या खेळाडूंना, त्याच्या संघमालकाला अगदी अभिमान वाटेल अशी ही ट्रॉफी खरं तर 16 गाव प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळते. 29 टार्गेट मैदानावरती असेल. नक्कीच एक चांगला सामना. 2 धावेची पेनल्टी, अर्थात पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी ॲड होतील आणि सेकंड सत्र जसं सुरू होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. ऐकूया आपण आवाज या ठिकाणी साईनाथ पाटील तोरबे यांचा. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तमाम जमलेले क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेत खेळणारे क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साईपाडील सहर्ष हार्दिक स्वागत करतो आहे. ज्या पद्धतीनं नुकतंच ज्या काही गोष्टी या ट्रॉफीविषयी ऐकल्या, प्रतिपच्छंद्रलेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाहस नो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, अशी ही शिवरायांची अगदी धरोहर असलेली ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्यासाठी चाललेला हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन फ्रॉम तुर्बे मोहन भोईरला आपण पाहतोय आणि समोर संघाचा संघनायक आशिष पाटीलला आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम धरणा पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, परंतु ती बॅकचा आटला कडा लागला होता. त्यानंतर
बॉल हा पॅडवरती आदळतोय. डॉटनं सुरुवात. जरूर धावा कमी आहेत आणि काही खेळाडू उपस्थित नसल्या कारणास्तव पॅनलाइज सध्या तरी संघाला केलं जाते. शिवशक्ती एंटरप्राइजेस अर्थात जे वागेश्वर किरवली हा संघ आपण पाहतो आणि त्यांच्या अगेन्स्ट वीरेन कायरा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना छोटं लक्ष आहे. फुल करण्याचा प्रयत्न. फटका समोर खेचत असताना क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. या स्पर्धेतील पहिला दमदार षटकार. उधळून भंडारा घेऊन नाचतोय जेना माझ्या देवाचा. उधळून भंडारा घेऊन नाचतोय जेना माझ्या देवा. आहेत आणि षटकार आलाय. समोर पुढे टाकलेली लेंथ आपण पाहू शकाल. ह्या गोलंदाजीमध्ये क्षमता करताना आपण मोहन भोईरला अनेकदा पाहतोय. ज्या पद्धतीनं मागच्या बॉलवरती षटकार आला ते पाहता त्यानं लेंथ पुढे टाकली, अगदी कोलाट टाकण्याचा प्रयत्न आणि सोबतच विथ द अँगल लेफ्ट हँडर आहेत ते पाहता बॉल थोडासा आणखीन बाहेर निघालाय. डॉट बॉल. पहिलं षटक P1चं आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सध्या गोलंदाजी चालू आहे. पडला बॉल थोडासा आतमध्ये आला परंतु रिटर्न किटच्या बाहेर आहे. ज्या पद्धतीनं लेग स्टिकला हा बॉल टाकला होता जितका आतमध्ये यायला हवा होता, जो अंदाज मोहननं बांधला होता कदाचित तितका आतमध्ये तो चेंडू येत नाही आहे आणि ते वाईट बॉल. पंचांकडनं ही खूण आपण पाहू शकाल. सध्या प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि एका बाजूनं सुनील पाटील सर असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसरे पंच मनोजी पवार. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जाईल एका टप्प्यावरती. ओव्हर दी लाईन सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. दरीवरी आईचा. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवता आणि पहिलीच मॅच पर्वातील कुठे काय होईना एकतर्फी होईल की काय. समोर डान्सिंग डाऊन दी विकेट. खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना बॉल सीमारेषा पार. वन मोहित. आलाय षटकार. आईचे कोंबडे. शिष्य पाटीलकडनं सुरुवातीला गोलंदाजीमध्ये देखील P1 मध्ये त्याचा जमखम आपण पाहिला आणि आता फलंदाजीमध्ये देखील. जरूर तुमचे जर प्लेयर्स कमी असतील तर इनफिल्डमध्ये जे 4 प्लेयर खेळतात, सर्कलमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत, पॉवर प्ले संपल्यानंतर देखील ते आतमध्ये 4 आपल्याला ठेवावेच लागतील. म्हणजे बाहेर कदाचित कमी असले तरी चालतील कारण की ही पॅनल्टी आहे. आपले पूर्ण खेळाडू उपस्थित नाही आहेत त्या कारणास्तव या साऱ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत आयोजन करता पोहोचवत आहेत. सोलागावचं हे प्रीमियर लीग आपण पाहतोय. निवडक खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतात. त्या कारणास्तव डिसिप्लिन हे प्रत्येक खेळाडूला जपावेच लागतात आणि ते डिसिप्लिन सध्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आयोजन करता दर्शवतात की एक भली मोठी स्पर्धा ज्या पद्धतीनं दोन्ही कॅप्टननं बाईटमध्ये म्हटलं होतं की युवा खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे परंतु त्याचा फायदा उचलायला हवा. सध्या तरी बऱ्याचशा चुका घडल्यात. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अमर पाटील आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम पिसारवेचा हा खेळाडू बॅटिंगमध्ये मी म्हणेन अमर पाटील का आला नव्हता, कदाचित उपस्थित होता की नव्हता हा प्रश्नचिन्ह असेल. अन्यथा बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे अमर पाटीलची परंतु धावा कमी बांधल्यात. पहिल्या षटकामध्ये ह्या मॅचचा पर्दाफाश झाला जणू काही. 17 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. इथनं आवश्यकता फक्त 10 धावसंख्येची असेल. पॅनल्टी लागली, अन्यथा 12ची गरज होती परंतु 2ची पॅनल्टी लागले त्या कारणास्तव 10 जरी बनवल्या तरी देखील सामना जिंकू शकतायत. कदाचित ह्या लीगमध्ये पॉईंट टेबलचा तितकासा रन रेटचा तितकासा हे नाही आहे. अन्यथा जर आपण विचार केला तर मोठ्या मार्जिननं मॅच जिंकल्यानंतर लीग स्टेजमध्ये त्याचा कुठे का होईना फायदा मिळतो परंतु इथे तसं काही नाही आहे. एकच संघ क्वालिफाय होतो 4 पैकी आणि त्यानंतर तो संघ पुढे नॉकआउटमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे बालू राजे. मॅन फ्रॉम तलोजे मजकूर सध्याच्या घडीचा इन्फॉर्मचा फलंदाज. तर एका बाजूला कॅप्टन पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ दाखवत असताना धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 18 धावा 2 पॅनल्टीच्या ॲड झाल्यात म्हणजे आता 20 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. समोर उडवलाय. 2 धावा. 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 2
अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आउट ऑफ दी पार. आलाय षटकार. बाया माझ्या सातानी थँक्यू. सध्या तरी बरेचसे मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात मुख्य अतिथी कक्षामध्ये. सर्वांचीच मन जिंकत असताना पडला बॉल थोडासा आतमध्ये आलाय. ज्या पद्धतीनं एकंदरीत ह्या क्रीडांगणाचं सुशोभीकरण, भव्य दिव्य असं हे मंच आपण पाहतोय, खिलाडू कक्ष, सारं काही नीटनेटक्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं मी प्लॅटफॉर्म सज्ज केला, फॉर्च्यून इव्हेंटचं देखील मनापासून आभार आपण व्यक्त करायला हवेत. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु विथ द बॅट हा बॉल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. तिथे फक्त सिंगल. पंचांचं अचूक लक्ष, कारण की धावा कोणाच्या खात्यामध्ये आल्यात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पंचांचा सिग्नल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ह्या स्पर्धेमध्ये 2 आपल्याला बाईक पाहायला मिळतात, अर्थात इलेक्ट्रिक स्कूटी, एक विजेत्या संघाच्या स्पॉन्सर्सला आणि सोबत एक मालिकावीरसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहू शकाल. चांगला चेंडू समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, पण तो प्लेसमेंट होती, फक्त सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगलला स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाजांना माहीत आहे की ही मॅच अगदी आपल्या बाजूनं आहे. ते सिंगल डबलनं जरी आपण प्रयत्न केला तर देखील मॅच जिंकू शकतो. फक्त एका धावसंख्येची आवश्यकता. 2 षटकामध्ये ही मॅच फिनिश होईल की काय, सध्या तरी हेच चित्र पाहायला मिळतं. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला विक फाईट पाहायला मिळेल. एका बाजूने ऋतिक पाटील मॅन इन फॉर्म आणि त्याच्या अगेन्स्ट अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, तो प्रीतम पाटील. 2 पाटील एकमेकांच्या विरोधात पाटील की सिद्ध करण्यासाठी खेळताना पाहायला मिळतील. 2 तुल्यबल संघ आहेत. 1 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम बॉलवरती प्रयत्न केला होता, परंतु बॉल आला डॉट अमर पाटीलकडनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपळकावरती पॅनल्टी ॲड करून 28 पाहायला मिळतात. फक्त गरज 1 धावसंख्येची. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. न पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग ही गाजते या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग ही गाजते या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग ही गाजते या. नक्कीच तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे. ज्या पद्धतीनं ऑप्शन झाल्यानंतर प्रत्येक संघ जमवाजमवी करत होता, कशा पद्धतीनं खेळाडू कॉम्बिनेशन करायचं, या साऱ्या काही गोष्टी चर्चा रंगली होती ह्या विभागामध्ये आणि आज ती चर्चा सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते. जे स्वप्न खऱ्या अर्थानं मनाशी बाळगलं होतं फॉर्च्यून इव्हेंट आणि चैतन्येश्वर क्रीडा मंडळानं, ते स्वप्न पूर्ण होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश पाटील आज बॅटिंगमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. गोलंदाजी चांगली आहे, परंतु आता काय करेल हे पाहावं लागेल. फक्त 1च धावा आहे. राईट मोर द विकेटनं मयुरेश हलक्या हातानं ड्राईव्ह ऑन साईडला आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आणि या सिंगलला मात्र जवळजवळ बॉल सीमारेषा पार देखील गेला आणि मॅच फिनिश झाले. सामना जिंकलाय तो अर्थातच एका बाजूनं आपण संघ पाहतोय वीरेन कायरा 11. अभिनंदन, हार्ड लक टीम शिवशक्ती वागेश्वर किरवळी संघ. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये जरूर आपल्याला लढत पाहायला मिळेल. दरम्यान गजानन शेठ म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. ह्या क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत, त्यांचं देखील शुभ आगमन. सहर्ष स्वागत आपलं देखील. सध्या तरी मंचावरती बरेचसे मान्यवर, लगेचच आपण त्या दिशेनं वळत आहोत. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपण सुसज्ज राहायचं आहे. लगेच मॅचला देखील आपण सुरुवात करू. तुर्तास बोलूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आमचे साथी सिनियर समालोचक